राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी फडणवीसांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। राहुल गांधींच्या अवतीभोवती अर्बन नक्षलवादी असतात अशी टीका फडणवीसांनी केली। तर अराजकता माजवणाऱ्या लोकांचा राहुल गांधींच्या भोवती घोळका असतो असेही फडणवीस म्हणाले। फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता फोडणी मिळालेली आहे। राहुल गांधींच्या भोवती अर्बन नक्षलवादी लोक असतात असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। आज राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये असणार आहेत, आधी नागपूरमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये अशा राहुल गांधींच्या दोन सभा होणार आहेत। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या आरोपांनी नव्या वादाला तोंड फुटलंय। एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात, खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण मग लाल संविधान का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा देताय? आणि संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि एनआरकीचा अर्थ असतो डिसऑर्डर। तुम्ही अराजक पसरवताय, त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही आहे। अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची, कलुषित करायची, त्यांच्यामध्ये अराजकतेचा एक रोपण करायचं, हेच काम आज या अराजकतेला पसरवण्याच्यामुळे राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे। जर या देशातील ओबीसीच्या संघटनांना फडणवीस जर नक्षलवादी म्हणून म्हणत असतील, अर्बन नक्षलवादी म्हणत असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना, तर या संस्थांचा अपमान आहे। हा संस्थांचा अपमान करतायत। ओबीसीच्या दलित, आदिवासी या संघटना जे काही चालवत आहेत ते अर्बन नक्षलवादी जर यांना दिसत असतील त्यांनी पोलीस लावावे पुढे। जो माणूस कमांडो फोर्सच्या घेऱ्यात बसतोय, 150 कमांडो फोर्स, काय फोर्स 1 स्वतःला सिक्युरिटी वाढवतो, गृहमंत्री स्वतःची सिक्युरिटी वाढवतो आणि का वाढवली सांगत नाही। अशा डरपोक माणसानं जो फक्त ज्याचं राजकारण ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स याच्या जोरावर चाललाय आणि लुटलेला पैसा, त्यांनी आम्हाला ज्ञानाचं डोस देण्याची गरज नाही महाराष्ट्राला। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी आपण या विषयावर बातचीत करणार आहोत। सुशांत, खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे आरोप केलेत त्यामुळे आता नव्या वादाला फोडणी तर मिळणारच आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांच्या आजूबाजूला अर्बन नक्षलवादी असतात, अराजकता माजवणाऱ्या लोकांचा घोळका हा त्यांच्या आजूबाजूला असतो, नेमकं कोणाकडे बोट दाखवायचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना? आणि सोबतच त्यावर प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार असं म्हणालेत की ओबीसी संघटनांना तुम्ही, ओबीसी संघटनाच्या लोकांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणताय, अर्बन नक्षलवादी म्हणताय, नेमकं कोणाकडे बोट उपमुख्यमंत्र्यांना दाखवायचं आहे? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर आज राहुल गांधी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। संध्याकाळी ते मुंबईत सभा घेणार आहेत। मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर थेट आरोप केलेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर अर्बन नक्षलवादाचा मुद्दा अनेक वर्ष गाजतोय, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। मात्र आता थेट राहुल गांधींचा याच्याशी संबंध जोडणं, त्यांच्या अवतीभोवती असणारे लोक त्यांच्यासोबत आहेत असा संबंध जोडणं, यामुळे आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्याचे आता पडसाद देखील उमटू लागलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीत अनेक घटक पक्ष आहेत, त्याचमुळे देवेंद्र फडणवीस यांचा इशारा याच घटक पक्षांवर आहे का किंवा राहुल गांधींच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या नेत्यांवर आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहिलं असेल तर जशी जशी निवडणूक आता जवळ येते तसे गंभीर आरोप देखील होऊ लागलेत आणि आता राहुल गांधी यांच्यावर थेट राज्याचे गृहमंत्री असलेले, उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आरोप करतात। त्यामुळे भविष्यात याचे नक्कीच पडसाद उमटतील आणि राहुल गांधी, खरं तर राहुल गांधींवर आज आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी, त्यामुळे राहुल गांधी आता महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या आरोपांना कसं उत्तर देतात? एकीकडे आपण बघितलं असेल तर संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत, काँग्रेसकडून उत्तर देण्यात येते। मात्र आता राहुल गांधी यावर काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आरोप जे केले ते निश्चितच गंभीर म्हणावे लागतील आणि त्यामुळे आता आणखी काही दिवस राजकारण जे आहे ते तापणार आहे। निवडणुकीच्या काळात जे आहे ते यावरून राजकारण पेटू शकतं। आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान
काँग्रेसकडून संविधानाचा मुद्दा ज्या पद्धतीने उचलला गेला होता त्या संविधानाच्या मुद्द्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे। राहुल गांधी यांच्या हातात जे पुस्तक आहे त्याचं कव्हर जे आहे ते लाल आहे। नेमकं ज्या पद्धतीने भाजपच्या संविधान बदलाच्या आरोप करत होतं काँग्रेस, त्याला आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर दिलं जात आहे। कारण संविधान बदलाच्या आरोपामुळे कुठेतरी भाजप लोकसभा निवडणुकीत बॅकफुटला गेली होती। मात्र आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आजच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काही गंभीर आरोप केलेले आहेत। विक्रांत, नाही, अगदी खरं आहे सुशांत, आणि त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे राहुल गांधी आता उपमुख्यमंत्र्यांना काही प्रत्युत्तर देणार का, त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्याचे काही पडसाद उमटणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य जिथून केलंय त्या कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। शेखर, खरं तर उपमुख्यमंत्र्यांनी हे जे वक्तव्य केलंय म्हणजे अगदी अर्बन नक्षल असेल किंवा मग राहुल गांधी यांच्या भोवती असलेला घोळका असेल, बरेच शब्द त्यांनी वापरले। त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की राहुल गांधी लाल रंगाचं संविधान घेऊन का फिरतात। नेमकं काय म्हणायचं आहे? लाल रंगाच्या पुस्तकावरून उपमुख्यमंत्र्यांना नेमकं काय सुचवायचं असू शकतं? विक्रांत, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडं देवेंद्र फडणवीसांनी आज राहुल गांधींवरती जोरदार हल्लाबोल जे केलेला आहे आणि या ठिकाणी अर्बन नक्षल पसरवत आहेत अशा पद्धतीची जोरदार टीका केलेली आहे, आरोप केलेले। त्यामुळे निश्चितच एक वेगळं वळण जे आहे ते या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान ते या ठिकाणी लावताना पाहायला मिळतात। एकीकडे आपण पाहिले तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी संविधानाचा मुद्दा उचलून त्या ठिकाणी देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रचार केला होता, संविधानाच्या मुद्द्यांवरती प्रचार केला होता आणि त्याच मुद्द्यांना आता हात घालताना देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतात। आज जर बघितलं तर जी भारत जोडो यात्रा होती राहुल गांधींची, त्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील त्यांच्या आजूबाजूला जो घोळका होता तो अशाच पद्धतीचे अर्बन नक्षल जे आहे ते त्या ठिकाणी होते असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर डाव्या विचारसरणीचे लोक होती असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे निश्चितच एक गंभीर आरोप जे आहे ते त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरीकडे एक आरोप आहे की जे संविधान राहुल गांधी सर्व ठिकाणी जाताना दाखवतायत ते संविधानाची कॉपी दाखवतात, त्याचा रंग जो आहे तो लाल रंगाचा आहे। मात्र तो लाल रंग दाखवून नेमकं काय सांगू इच्छित आहेत, कोणाला नेमकी भीती जी आहे ती धमकी या ठिकाणी देत आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो फडणवीसांनी केलेला। त्यामुळे निश्चितच आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आता कोल्हापुरातून काल विशेष करून झालेला आहे आणि काल कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभानंतर आज सकाळचीच देवेंद्र फडणवीस यांची जी आलेली प्रतिक्रिया आपण पाहतो। त्यामुळे निश्चितच या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप केले, त्यांना नेमकं काय म्हणायचं या सगळ्याची उत्तर शोधणं गरजेचं आहे। मात्र काँग्रेसला याबद्दल काय वाटतं, काँग्रेसची यावरची प्रतिक्रिया काय, याविषयी आपण बोलणार आहोत। अतुल लोंढे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अतुल लोंढेजी, तुम्ही हा बाईट पूर्ण ऐकला असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय काय म्हटलंय तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, काय तुमची प्रतिक्रिया? देवेंद्र फडणवीस हे घाबरलेले आहे। रेशीमबाग मध्ये हा कार्यक्रम संविधानाचा होतो नाही म्हणजे घर में घुस के असं ते आहे आणि त्याच्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतून ते असं बोलत आहेत। लाल रंग तर आमची आई माता पण दुर्गा माता पण घालतात, साडीच लाल रंगाची असते, हिरवा चुडा असतो, कोणते कोणते तुम्ही रंगांना घेऊन तुम्ही होळी खेळणार आहे देशामध्ये। त्यामुळे हारण्याच्या भीतीपोटीतून ह्या ज्या सगळ्या गोष्टी येत आहेत त्या स्पष्टपणे समोर येत आहेत। देशाचं संविधान हे पांढऱ्या कागदावर काळ्या अक्षराने लिहिलेलं आहे, सगळ्याच देशांच्या संविधानाचे लिहिलेले असतात। त्या संविधानाच्या शब्दांशी आणि त्या संविधानाच्या आत्म्याशी, त्या संविधानाला काय अपेक्षित आहे याच्याशी यांना देणं घेणं नाही आहे। यांना अदानी अंबानीची सेवा करणं जे आहे हे त्यांच्यासाठी राष्ट्रकार्य आहे, हे यांच्यासाठी देशसेवा आहे। जेव्हा तुम्ही गरीब मध्यमवर्गीय युवक शेतकरी महिला अत्याचार याच्यावर बोलले तुम्ही देशद्रोही झाले, त्यामुळे त्यांना असं वाटत आहे आणि मुळात काय झालंय की आता देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राने नाकारलेला आहे आणि सातत्याने मागच्या किती निवडणुका झाल्या महाराष्ट्रात नाकारत, त्याच्यामुळे ते मानसिक संतुलन वगैरे त्यांचं गेलेलं आहे। दक्षिण पश्चिम मध्ये नागपूरच्या त्या ज्या मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा ते अडचणीत आलेले आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे आता बरं सुटायचं आपण। बरं, म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी धास्ती वाटते म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं तुम्हाला म्हणायचं। तुम्ही जोडलेले राहा। सुषमा अंधारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया। सुषमाताई, उपमुख्यमंत्री असं सुद्धा म्हणाले की भारत जोडो यात्रेदरम्यान जे राहुल गांधींसोबत फिरत होते त्यातले बरेच जण एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट होते, त्यातले बरेच जण अर्बन नक्षलवादी होते, अर्बन नक्षलवादी आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा भारत जोडो मध्ये सहभागी झालेले आम्ही पाहिलेले आहेत, काय आपली प्रतिक्रिया? देवेंद्रजी फार हुशार आणि चाणक्य वगैरे आहेत असा एक बभरा, एक प्रोपोगंडा भाजपच्या काही भक्तुल्यांनी केला होता
आणि तेव्हाही आम्हाला असं वाटायचं की हे चाणक्य वगैरे नाहीत, हे एक स्क्रिप्टेड स्टोरी वाचतात नेहमी. आता तर माझा ठाम विश्वास झालेला आहे की देवेंद्रजी खरंच लोकांनी दिलेली स्क्रिप्ट वाचतात, स्वतःचा मेंदू ते वापरत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, संविधानिक लोकशाहीचा विचार करणं. याला जर तुम्ही नक्षलवाद म्हणत असाल तर होय, एकटे राहुल गांधीच नाही, सुषमा अंधारे सुद्धा नक्षलवादी आहे. या देशातल्या प्रत्येक मोलमजुरी करून खाणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा यासाठी लढणे, झगडणे हा जर तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर होय, आम्ही नक्षलवादी आहोत. या देशातल्या लेकी बाळींची आबरू सुरक्षित राहावी यासाठी प्रश्न विचारणे हा जर तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर होय, आम्ही नक्षलवादी आहोत. या देशातल्या महापुरुषांचा सन्मान राखावा यासाठी सन्माननीय उद्धव साहेब, आदित्यजी आणि आमचे तमाम नेते जर प्रश्न विचारत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील आणि त्या उत्तरादाखल जर तुम्ही हिणकस पद्धतीने उपहास करून जर तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असाल तर याचा अर्थ एवढाच निघतो की तुम्हाला अजूनही तुम्ही काय विकास कामं केली त्याचा पाढा वाचता येत नाही. अजूनही फडणवीसांना महाराष्ट्रात आपण काय कॉन्क्रीट काम केलं ते कॉन्क्रीट काम सांगता येत नाहीये. 2.5 वर्षात या राज्याचं राजकारण अस्थिर करून या राज्यातल्या अनेक गुंतवणूकदारांना गुजरातला पळवून लावण्याचं पाप ज्या लोकांनी केलं आणि इथल्या तरुणांचा रोजगार ज्यांनी हिरावला आणि इथल्या लेकी बाळींना जे सुरक्षितता देऊ शकले नाही यावर ज्यांना अजिबात उत्तरं सापडत नाहीत ते अशा पद्धतीनं जातीपातीचं नक्षलवादाचं राजकारण करू बरं, इच्छितात. सुषमाताई, तुमचा आणि अतुल लोंढेंचा मुद्दा, दोघांचाही मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. तुम्हा दोघांचं असं म्हणणं आहे की आता देवेंद्र फडणवीसांना धास्ती वाटू लागलेली, आपण केलेली कामं दाखवण्यासाठी नाहीत, म्हणून मग अशा प्रकारचे मुद्दे हे समोर आणले जात आहेत. धन्यवाद अतुल लोंढेजी आणि सुषमा अंधारेताई, पुढारी न्यूजची तुम्ही बातचीत केलीत आणि आपली प्रतिक्रिया नोंदवली त्यासाठी. यानंतर आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे हे नागपूरमधून जोडले गेलेले आहेत. खरं तर राहुल गांधी हे आज महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नागपूरमध्ये जाणार आहेत. आपण जितेंद्र शिंगाडेंकडे जाऊया. जितेंद्र शिंगाडेजी, या टायमिंगला किती महत्व आहे? खरं तर आज राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येत आहेत, आज राहुल गांधी हे नागपूरमध्ये असणार आहेत आणि त्याच्या पूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. जितेंद्र, या टायमिंग विषयी काय सांगाल? काही कारणास्तव जितेंद्र शिंगाडे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र आज राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत आहेत. सर्वप्रथम ते नागपूरमध्ये जातील, नागपूरनंतर मुंबईमध्ये येतील. दोन्ही ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वी काही तास पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे वक्तव्य, राहुल गांधींवर केलेले आरोप, घणाघाती टीका आणि या सगळ्याचे राजकीय अर्थ हे आता समोर येत आहेत आणि सोबतच आता नव्या वादाला सुद्धा फोडणी मिळाली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड काय म्हणाल्यात, आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया. काल एक फडणवीसांचं महत्वाचं विधान आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं, म्हणजे राहुल गांधी हे अराजकतावादी आहेत आणि शहरी नक्षलवादाच्या सोबत हे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्यासोबत ते जोडले आहेत असं वक्तव्य फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे वक्तव्य केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, मला आता काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. ज्या घरामधल्या कुटुंबाने शहादत दिली देशासाठी, शहादतचा अर्थ समजतो तुम्हाला? देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसेल कदाचित काय असतो. ज्या घरातल्या लोकांनी शहादत दिली, इंदिराजी असतील, राजीव गांधी जे असतील, आपल्या वडिलाचा मृतदेह त्या ठिकाणी पाहिला असं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि कशासाठी गेल्या? शांततेसाठी गेले. ते शांततेचा संदेश ते सगळ्यांना देत होते. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस काय बोलतात आणि त्यांची काय टिप्पणी आहे आणि त्यांचं काय विचार आहे याच्यावरती आम्हाला काय बोलायचंच नाही. आणि त्यांची विचारसरणी काय सगळ्यांना माहिती आहे. ते मनोवाद चालवतात. कालपर्यंत झेंडा आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत मान्य नव्हतं RSSला. त्यामुळे त्यांनी सांगू नये आम्हाला देशभक्तीच्या गोष्टी. आम्हाला माहिती आहे देशभक्ती काय. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ना पंडित जवाहरलाल नेहरूजींनी किती वर्ष जेल काढली. म्हणजे इंदिराजी गांधींनी त्या ठिकाणी लहान असताना वानरसेना निर्माण केली. काय सांगता आम्हाला? काँग्रेसवाल्यांना सांगायला लागला तुम्ही देशभक्ती काय असते? त्याला जोडून लाल संविधान का आणि कोणाला इशारा देतात असा देखील सवाल या ठिकाणी. लाल संविधान कशासाठी आणि कोणाला इशारा देत आहात असं देखील वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे. एकूणच पाहता संविधानाचा विषय आणि संविधान घेऊन आपण महाविकास आघाडी म्हणून पुढे चाललेला संविधान यासाठी की लोकांना सांगतोय डेंजर मध्ये आहे. रेडचा अर्थ डेंजर असतो. लाल संविधान यासाठी की संविधान खतरेमध्ये आहे आणि संविधान ज्या ज्या वेळा धोक्यामध्ये येतात त्या त्या वेळा वाचवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या अनुयायी आणि बाबासाहेबच्या अनुयायी म्हणून आमच्या सगळ्यांची. शेवटचे 2 प्रश्न या ठिकाणी
ठिकाणी पाहायचं झालं तर रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे. तुमची मागणी होती वारंवार ही बदली करण्यात यावी, आता बदली करण्यात आलेली. किती ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये हे सोयीस्कर ठरणार आहे आणि निवडणूक आयोगाने देखील याच्यावर संपूर्ण जे लक्ष आहे ते टाकलेलं आहे. नाही, बिलकुल आमचं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या प्रकरणावरती सातत्याने यासाठी आवाज काढलाय की एक निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने व्हावी. निवडणुकीमध्ये जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते लोकांना पारदर्शक पद्धतीने मतं मांडता यावी. जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थापन सांभाळणाऱ्या व्यक्तीवरती जर ताशोरे असते तर ते बरोबर नाहीये. आणि म्हणून मग यावेळेला जो निर्णय घेतला तो आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलो देर से